कोल्हेंचा खडा मवियाला तडा। काँग्रेस मोडलेली, शिवसेना झोपलेली। वडेट्टीवार राऊतांचाही निर्वाणीचा इशारा। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी स्पर्धाच लागली आहे। त्यातच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक न झाल्यानं अमोल कोल्हेंनी थेट काँग्रेस आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय। विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा झाला नसल्याचा टोला अमोल कोल्हेंनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लगावला। त्यामुळे महाविकास आघाडीतली दरी आणखीनच वाढली आहे। मात्र अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले पाहूयात। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही। शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही। मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा आहे। पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे। अमोल कोल्हेंची टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। महाविकास आघाडीच्या पराभवासाठी तिन्ही पक्ष जबाबदार असल्याकडे वडेट्टीवारांनी बोट दाखवलंय, तर महाविकास आघाडीत ठिणगी पडली असताना राऊतांनी हा विषय इंडिया आघाडीवर नेलाय। इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्यानं राऊतांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय। तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोड़ा कमी द्यावा। तो बता दीजिए, जाहिर कर दीजिए कि नहीं है, तो हम अपने अपने मार्ग हम चुन लेंगे। अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है, लोकसभा के लिए बनी थी, अब उनका कोई वजूद नहीं है, तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए और बाद में ये मैं आपको बताता हूँ, फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है। एकीकडे दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस संघर्ष रंगल्यानं इंडिया आघाडीत फूट पडली आहे। त्यातच आता राज्यातही महाविकास आघाडीतली खतखत समोर आली आहे। त्यामुळे इंडिया पाठोपाठ महाविकास आघाडीतही फुटीची चर्चा रंगली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी फुटणार की पुन्हा शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपसातील मतभेद विसरून पुन्हा नव्यानं रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। एकीकडे मवियामध्ये कशी ठिणगी पडली आपण ते बघतोय, दुसरीकडे शरद पवार देखील नाराज असल्याचं समजतंय, कारण महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झाली नसल्यानं पवार नाराज असल्याचं समजतंय। मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं समजतंय। विधानसभा निकालानंतर मवियाची एकही बैठक नाही। आगामी पालिका निवडणुकांवर देखील तिन्ही पक्षात चर्चा नाही। मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मत। मवियात समन्वयासाठी शरद पवार मात्र आग्रही आहेत।